गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे। आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सध्या सर्वत्र सुरू आहे। बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज असलेले ढोल पथक देखील यात मागे हटलेले नाहीयेत। यंदाच्या वर्षी महिलांसोबत वारंवार होणाऱ्या घटनांना लक्षात घेऊन मुंबईच्या बोरिवलीमधील सृजन ढोल पथकाने एक आगळावेगळा उपक्रम राबवला आहे। ढोल पथक वादनाच्या दरम्यान महिला सुरक्षेवर आधारित पथनाट्य सादर करतील। पथनाट्य सादर केल्यानंतर महिलांनी कोणती काळजी घ्यावी, तसे आपल्या सुरक्षेबाबत जागरूक कसे व्हावे याबद्दलची माहिती देखील देण्यात आली। पथनाट्य, या पथनाट्याचं नाव आहे चूक कोणाची? अरे चूक कोणाची? हो अडवा डोंगर। अहो पण महाराज, सध्याची परिस्थिती बघून वाटत नाहीये की उद्याचा सूर्य उगवेल म्हणून। काय सध्याची परिस्थिती बघून असं वाटत नाही की सूर्य उगवेल म्हणून? असं झालं का? अहो महाराज, इंदोर झालं, बदलापूर झालं, काय नाही म्हणता बरंच काही झालं, पण प्रकाश काही पडत नाही बघा महाराज। या जगात अंधार करून टाकलाय। हो महाराज, 600 कोटी। अरे रे 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 रे, एवढा अंधार झाला आपल्या राज्यात। अरे एवढा तुम्ही मला चावला का जायला? ए ताई, आम्ही या माणसांसारखे नाहीये का? आम्ही तुझी रक्षा करायला आलोय। ते जर तुझ्या अंगात आले ना तर आम्ही त्यांना चावू। आणि आम्ही तुझ्या बरोबर आलोय म्हणजे आम्ही आमचं कर्तव्य पार पाडतोय। आम्ही सदैव तुझ्या पाठीशी असणार। ढोल तशा वादनाबरोबर फक्त ढोल बडवणं ही आपली संस्कृती न ठेवता याच्यातून समाज प्रबोधन करणं हा सुद्धा आमचा एक अविभाज्य भाग आहे। आम्ही असं समजतो, समाजाप्रती काहीतरी देणं आहे समजतो। त्या अनुषंगाने आजकाल समाजामध्ये जे चालू आहे स्त्रियांवरील अत्याचार, स्त्रियांना सबळ करणं, त्यांना सशक्तीकरण करणं ही काळाची गरज आहे। हे जाणून आम्ही ह्या वर्षी ढोल वादनासोबतच एक पथनाट्य म्हणून आम्ही एक सादर करणार आहोत। मी आमच्या पथनाट्यामार्फत सर्व पालकांना सुद्धा मी एक मेसेज द्यायसाठी एक कन्व्हिन्स करेन की आपण आपली मुलींना फुलपाखरू बनवायचं असेल तर नक्कीच बनवा, पण त्या फुलपाखरू बनवताना त्यांच्या पंखामध्ये बळ देताना त्यांना डंख मारण्याची सुद्धा ताकद तितकीच निर्माण झाली पाहिजे। असं त्यांना सबळ आणि सशक्तीकरण केलं पाहिजे आणि ही काळाची गरज आहे। आता जे मुलींवर मोठ्या प्रमाणावर जे अत्याचार चालू आहेत, मुलींना तुम्ही लहानपणापासूनच त्यांना असा संदेश द्या की तू मुलगी असलीस तरी तू सक्षम आहेस स्वतःचं संरक्षण करण्यासाठी। त्या मुलींना तुम्ही असं दाबून ठेवू नका घरात की तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस, तू मुलगी आहेस। तसं केलं तर मग मुली कधीच घराच्या बाहेर पडणार नाहीत। त्यापेक्षा त्यांना सक्षम करा की जगात जाऊन, दुनियेत जाऊन त्या आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकतील। मुंबईतलं आमचं हे सगळ्यात पहिलं ढोल ताशा पथक आहे जे महिलांचा सक्षमीकरणासाठी आणि सबलीकरणासाठी म्हणून आम्ही हे पथनाट्य सादर करत आहोत। ढोल पथकाच्या माध्यमातून आतापर्यंत आपण वादन होताना पाहिले, पण पहिल्यांदा मात्र जनजागृती होताना पाहतोय। सृजन ढोल पथकाचा हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे। निकिता महेंद्र, लोकल 18, मुंबई।